श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की तुमचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो. मंडळी, आज आहे रामनवमी. हा दिवस अत्यंत पवित्र असा श्रीरामनवमीचा दिवस आहे. हा दिवस प्रभू श्रीरामाच्या जन्माचा असून आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा मानला जातो. प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूचे अवतार असून त्यांचं संपूर्ण आयुष्य आपल्याला संयम, कर्तव्य, त्याग आणि धर्म याची शिकवण देतं. अयोध्याच्या राजघराण्यात जन्म घेऊनही त्यांनी 14 वर्षाचा वनवास काढला. वडिलांचा मृत्यू, पत्नी सीतेचा विरह अशा अनेक संकटांना सामोरे जात सत्याचा मार्ग कधीच सोडला नाही. म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हटले जाते. आणि म्हणूनच रामनवमी हा दिवस आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल करण्यासाठी संधी आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करावा, स्वच्छ स्नान करावं आणि शक्य असल्यास अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकावी, ज्याच्यामुळे शरीर आणि मन शुद्ध होतं. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवाची पूजा करावी. श्रीरामाची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक करावा. पिवळे फुलं, तुळशीपत्र अर्पण करून गोड नैवेद्य दाखवावं आणि धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करावं. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे रामदिवा, मातीचा दिवा घेऊन त्यात मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालावं. कापसाची दुहेरी वात तयार करून तिला हळद कुंकू लावावं आणि हा दिवा सकाळी 11:49 किंवा दुपारी 12च्या सुमारे श्रीरामाच्या समोर, फोटोसमोर किंवा देवघरात प्रज्वलित करावं. या दिव्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धी येते. शक्य असल्यास हनुमान मंदिरात जाऊन दिवा लावावं, कारण हनुमान हे श्रीरामाचे परमभक्त असून संकटमोचक मानले जातात. तिथे विड्याचे पान आणि डाळिंब अर्पण करून हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र म्हणून किंवा कमीत कमी श्रीराम जय जय राम हा मंत्र जपावा. यामुळे आयुष्यातील अडचणी, संकट आणि शत्रुबाधा दूर होतात. तसेच या दिवशी घरातील सर्वांनी एकत्र येऊन रामनाम घ्यावं आणि लहान मुलांकडून रामरक्षण ऐकून खूप शुभ मानले जाते, ज्याच्यामुळे घरात प्रेम, एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मंडळी, लक्षात ठेवा, कोणतीही उपाय करताना श्रद्धा आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच फळ देते. म्हणूनच या रामनवमीला हा छोटासा पण प्रभावी उपाय नक्की करा आणि प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळवा. तुमच्या आयुष्यातील सुख, शांती आणि समृद्धी नांदेल हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.